प्रधानमंत्री आवास योजना, ज्या योजनेतून भारतीय नागरिकांना हक्काचे घर मिळते, म्हणजेच भारतीय नागरिक जे गरीब आहेत त्या भारतीय नागरिकांना हक्काचे घर मिळते। याच प्रधानमंत्री आवास योजनेचे जे पात्रतेचे निकष होते ते पात्रतेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे। या अगोदर खूपच कडक नियम किंवा खूपच कडक पात्रतेचे निकष हे लावण्यात आले होते, त्यामुळे बऱ्याच लोकांना घर मिळत नव्हते। बरेच लोक हे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित होते आणि याचा सर्वांचा विचार करून सरकारने पात्रतेच्या निकषांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे। हे पात्रतेचे निकष कोणते असणार आहेत त्यामध्ये बदल झाला आहे। हे बदल झालेले पात्रतेचे निकष कोणते असणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत, परंतु या अगोदर पात्रतेचे निकष काय होते ते सुद्धा आपण पाहणार आहोत। दोन्हीमध्ये आपण कंपेअर करणार आहोत की अगोदर पात्रतेचे निकष कोणते होते आणि आता शिथिलता करून पात्रतेचे निकष कोणते आले आहेत आणि त्याचा जनतेला काय फायदा होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। त्याचबरोबर जास्तीत जास्त जनतेपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की अगोदरचे पात्रतेचे निकष हे काय होते, म्हणजे आता पात्रतेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, परंतु या अगोदरचे पात्रतेचे निकष का होते हे पहिल्यांदा का सांगते तर तुम्ही त्यामध्ये कंपेअर करून तुम्हाला कळेल की तुमचा आत्ताच्या निकषांमध्ये काय फायदा आहे आणि कोणत्या लोकांसाठी ही योजना ही फायद्याची ठरणार आहे। तर अगोदरचे पात्रतेचे निकष होते ते पाहूयात। त्यातील पहिला आणि सर्वात कॉमन निकष आहे तो म्हणजे अर्जदार भारतीय नागरिक असावा। आता हा तर निकष बदललेला नाही, हा निकष हा सेम राहणार आहे। त्यानंतर दुसरा म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणारे नागरिक सरकारी नोकरी करणारे नसावे, हा सुद्धा सेमच राहणार आहे। त्यानंतर करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यानंतर पुढचा निकष असतो तो म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतात आणि पुढचा निकष आहे अर्ज करणाऱ्यांच्या नावाने घर नसावे, हा कॉमन निकष आहे। यानंतर पुढचा निकष पाहूयात। त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत की या निकषांमध्ये कोणती शिथिलता देण्यात आली आहे। यानंतर पहा पुढचा निकष काय आहे। पुढचा निकष आहे तो म्हणजे अर्जदाराने या योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा। आता हा निकष असावाच लागणार आहे। त्यानंतर पुढचा आहे ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। आता यात काही शिथिलता देण्यात आलेले आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। त्यानंतर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 18 लाखांपेक्षा जास्त नसावे, ह्यात सुद्धा शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यानंतर कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर EWS कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, हा सुद्धा निकष यामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत, शिथिलता देण्यात आलेले आहे। तर आता हे झाले पहिले निकष काय होते ते। यानंतर आपण पाहूयात की शिथिलता कोणत्या देण्यात आलेल्या आहेत। तर पहा योजनेचे निकष आता बदलण्यात आलेले आहेत। पूर्वी फोन व दुचाकी असलेल्या घरे मिळत नव्हती, ज्यांना फोन व दुचाकी आहे यांना घरे मिळत नव्हती, आता अशांनाही घरे मिळणार आहेत। ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10,000 असायचे यांचाही योजनेत समावेश केला जात नव्हता, आता ही मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना केली आहे। हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे ज्याची शिथिलता करण्यात आलेली आहे। तो नियम आहे तो म्हणजे पहिलं मासिक उत्पन्न ज्याचं 10,000 असायचं त्यालाच ही हक्काचं घर मिळायचं। उत्पन्न असेल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचं घर मिळणार आहे। त्याचबरोबर 5 एकर कोरडवाहू व 2.5 एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना देखील ही योजना लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची अट आहे बघा याच्यामध्ये शिथिलता देण्यात आली आहे ती म्हणजे 5 एकर कोरडवाहू व 2.5 एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना ही लागू करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। सरकारने हे निर्णय घेण्याच्या पाठीमागे एकच हेतू होता की आता
बरेच लोके ही प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित आहेत. बऱ्याच लोकांना हक्काची घरे नाहीत आणि या लोकांना हक्काची घरे मिळावी म्हणून पहिले जे कडक नियम होते त्या कडक नियमांमध्ये शिथिलता करून आता बऱ्याच जणांना घरे मिळण्याचा मार्ग हा सरकारने मोकळा करून दिलेला आहे. सर्वात महत्त्वाची अट तुम्ही आता पाहिली असेल ती म्हणजे तुमचं मासिक जे उत्पन्न आहे ते 10,000वरून 15,000पर्यंत नेण्यात आले आहे. जर तुमचं 15,000पेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळण्याची एक सुवर्ण संधी आहे. त्यानंतर पुढचा बदल मोठा करण्यात आलेला आहे तो म्हणजे 5 एकर कोरडवाहू 2.5 एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाच ही योजना लागू होणार आहे. या बदलात सुद्धा शिथिलता करण्यात आलेली आहे. तुम्हाला समजलं असेल की पहिले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोणते पात्रतेचे निकष होते आणि ते शिथिल करून आता कोणते झाले आहेत. त्यामध्ये 2 महत्त्वाचे बदल हे झालेले आहेत. महत्त्वाचे निकष हे शिथिल करण्यात आलेले आहेत. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांना शेअर करा, कारण प्रत्येकाला हक्काच्या घरांची गरज असतेच. सो हे नियम शिथिल केल्यामुळे बऱ्याच लोकांना या घरांपासून जे लोक वंचित आहेत त्या लोकांना ही माहिती समजेल. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.